श्री स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला शांतता मिळणं खूप कठीण झालं आहे. तणाव, चिंता, भीती आणि सततची धावपळ यामुळे माणूस आतून थकून जातो. अशा वेळी लाखो स्वामी भक्त गुरुवारी शांतपणे पूजा करतात, दिवा लावतात आणि श्रद्धेने तारक मंत्र म्हणतात. कारण त्यांना माहीत असतं, हा फक्त जप नाही, हा मनाला धीर देणारा आधार आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुवारची पूजा कशी करावी, तारक मंत्राचं महत्त्व काय आहे आणि श्रद्धेने केलेल्या छोट्याशा भक्तीतून मनाला किती मोठी शांतता मिळू शकते. ही मालिका शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता सुरू करूया आजचा स्वामीमय प्रवास. गुरुवारचा दिवस स्वामी भक्तांसाठी खास का असतो? अनेक लोकांसाठी गुरुवार हा आठवड्यातला साधा दिवस असतो, पण स्वामी भक्तांसाठी हा दिवस वेगळाच असतो. कारण गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो आणि स्वामी म्हणजे लाखो भक्तांचे सद्गुरू. गुरु म्हणजे फक्त शिकवण देणारी व्यक्ती नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आधार. जेव्हा माणूस आयुष्यात गोंधळून जातो तेव्हा गुरु त्याला दिशा देतात. म्हणूनच अनेक स्वामी भक्त गुरुवारी सकाळी लवकर उठतात, घर स्वच्छ करतात, देवघरात दिवा लावतात आणि शांतपणे स्वामींची पूजाही करतात. पूर्वीच्या काळात घरातल्या आजी, आई गुरुवारी विशेष भक्ती करायच्या. घरात उदबत्तीचा सुगंध, मंद दिवा आणि शांत मंत्रांचा आवाज असायचा. त्या वातावरणात एक वेगळीच शांतता असायची. आज काळ बदलला, लोक व्यस्त झाले, पण मनाला शांततेची गरज अजूनही तितकीच आहे. म्हणूनच आजही अनेक लोक गुरुवारी काही मिनिटं जरी मिळाली तरी शांतपणे स्वामींसमोर बसतात. गुरुवारची पूजा मोठीच केली पाहिजे असं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना. काही लोक फुलं अर्पण करतात, काही फक्त दिवा लावतात, तर काही फक्त हात जोडून प्रार्थना करतात. आणि खरं सांगायचं तर मनापासून केलेली छोटी भक्ती ही खूप मोठी असते. अनेक लोकांना असं वाटतं आमच्याकडे वेळ नाही, पण स्वामी भक्तीत वेळेपेक्षा श्रद्धा मोठी असते. फक्त 5 मिनिटं जरी शांतपणे बसलात तरी मन हलकं वाटायला लागतं. काही भक्त गुरुवारी उपवास करतात, कारण त्यांना तो दिवस पूर्ण भक्तीत घालवायचा असतो. तर काही लोक फक्त साधं जेवण करूनही दिवस शांत ठेवतात. ही प्रत्येकाची वैयक्तिक भावना असते. स्वामी भक्तीत दिखावा नाही, साधेपणा आहे. म्हणूनच अनेक भक्त म्हणतात गुरुवार आला की मनाला वेगळीच शांतता मिळते. कारण त्या दिवशी माणूस काही वेळ स्वतःसाठी आणि भक्तीसाठी काढतो. आणि कदाचित आजच्या काळात हीच सर्वात मोठी गरज आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुवारी तारक मंत्र म्हणल्याने मन शांत का होतं? आजच्या काळात माणसाकडे सगळं आहे, मोबाईल आहे, पैसा आहे, लोक आहेत, पण तरीही मन शांत नाही. कारण बाहेरची धावपळ इतकी वाढली आहे की माणूस स्वतःशी बोलायलाच विसरला आहे. अशा वेळी अनेक स्वामी भक्त गुरुवारी काही मिनिटं फक्त स्वतःसाठी ठेवतात. दिवा लावतात, डोळे बंद करतात आणि शांतपणे तारक मंत्र म्हणायला सुरुवात करतात. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. ही ओळ फक्त कानांवर पडत नाही, ती मनाला धीर द्यायला लागते. कारण या मंत्रामध्ये भीती कमी करण्याची भावना आहे. आज अनेक लोक तणावात, डिप्रेशनमध्ये, ओव्हरथिंकिंगमध्ये जगतात. बाहेरून सगळं नॉर्मल दिसतं, पण आतून मन खूप थकलेलं असतं. म्हणूनच काही भक्त सांगतात तारक मंत्र ऐकल्यावर मन हलकं वाटतं. हे मॅजिक नाही, हे मनावर होणारा परिणाम आहे. जेव्हा माणूस रोज निगेटिव्ह विचार करतो, ऐकतो, तेव्हा मन अजून अस्वस्थ होतं. पण जेव्हा तो रोज सकारात्मक आणि धीर देणारे शब्द ऐकतो किंवा विचार करतो, तेव्हा मन हळूहळू शांत व्हायला लागतं. तारक मंत्रात प्रत्येक ओळ आशा देते. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. म्हणजे तू पूर्णपणे एकटा नाहीस. आणि हीच भावना अनेक लोकांना आतून मजबूत बनवते. गुरुवारी मंत्र म्हणताना वातावरणही वेगळं वाटतं. घरात दिवा, हलका उदबत्तीचा सुगंध, आरतीचा आवाज आणि काही मिनिटांची शांतता, या छोट्या गोष्टी मनावर खूप परिणाम करतात. पूर्वी लोक संयुक्त कुटुंबात राहत होते. घरात रोज भक्तीचं वातावरण असायचं. आज तसं
कमी झालं आहे. म्हणूनच आता लोकांना पुन्हा त्या शांततेची गरज वाटायला लागली आहे आणि म्हणून अनेक तरुणसुद्धा आता तारक मंत्र ऐकतात, गुरुवारी पूजा करतात, मेडिटेशनसारखा जप करतात, कारण त्यांना त्या काही मिनिटांत मानसिक शांतता मिळते. तारक मंत्राचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो मनाला पॉझिटिव्ह बनवतो. जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय चांगले घेता येतात, राग कमी होतो, चिडचिड कमी होते आणि माणूस परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतो. काही भक्त रोज सकाळी फक्त 5 मिनिटं मंत्र ऐकतात आणि त्यांना संपूर्ण दिवस हलका वाटतो, कारण दिवसाची सुरुवात शांत मनाने होते. आज डॉक्टरसुद्धा सांगतात की शांत म्युझिक आणि मेडिटेशन मनासाठी चांगलं असतं. तारक मंत्र ही तीच शक्ती आहे, पण त्यामध्ये भक्तीची भावना अजून जोडलेली आहे. म्हणूनच लाखो लोक आजही श्रद्धेने हा मंत्र म्हणतात, कारण हा मंत्र फक्त आवाज नाही, तो मनाला उभं करणारा आधार आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुवारची पूजा कशी करावी? अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, गुरुवारी स्वामींची पूजा नेमकी कशी करावी? खरं सांगायचं तर स्वामी भक्तीत कठीण नियम नाहीत, मोठमोठे विधी नाहीत, महत्त्वाची असते भावना. तरीही अनेक भक्त गुरुवारी काही गोष्टी श्रद्धेने करतात. सकाळी लवकर उठणं, घर स्वच्छ करणं, देवघर साफ करणं आणि शांत मनाने दिवा लावणं, कारण स्वच्छ वातावरण मनही शांत व्हायला लागतं. काही लोक पिवळी फुलं अर्पण करतात, काही लोक स्वामींना साखरेचा किंवा बेसन लाडूचा प्रसाद ठेवतात. पण जर हे काही शक्य नसेल तरी फक्त मनापासून नमस्कार केला तरी पुरेसं असतं, कारण स्वामी भक्तीत श्रीमंती नाही, श्रद्धा महत्त्वाची असते. गुरुवारी पूजा करताना अनेक लोक तारक मंत्र म्हणतात, कारण त्या मंत्रामुळे मन जास्त स्थिर होतं. काही भक्त 11 वेळा म्हणतात, काही 21 वेळा, तर काही 108 वेळा. पण संख्या महत्त्वाची नाही, मन शांत असणं जास्त महत्त्वाचं. जर वेळ कमी असेल तर एकदाही पूर्ण श्रद्धेने म्हणा. काही लोक पूजा करताना मोबाईल बंद ठेवतात, काही मिनिटं शांत बसतात आणि फक्त मंत्रावर लक्ष देतात. ही सवय खूप महत्त्वाची आहे, कारण आजकाल मन सतत विचलित होत असतं. 1 मिनिटातही माणूस कॉल्स, मेसेज, सोशल मीडिया, टेन्शन यामध्ये हरवतो. अशा वेळी गुरुवारची पूजा म्हणजे स्वतःला थोडा वेळ देणं, स्वतःच्या मनाकडे पुन्हा लक्ष देणं. अनेक घरांमध्ये गुरुवारी संध्याकाळी छोटी आरती केली जाते, लहान मुलांनाही बसवलं जातं, कारण त्यामुळे घरात भक्तीचं वातावरण तयार होतं. मुलांनाही शांततेची सवय लागते. पूर्वी आजी आजोबा घरात रोज जप करायचे, त्यावेळी घरात वेगळी पॉझिटिव्हिटी असायची. आज तीच गोष्ट अनेक लोक पुन्हा अनुभवायचा प्रयत्न करत आहेत. गुरुवारच्या दिवशी काही भक्त उपवास करतात, पण उपवास करणं कंपल्सरी नाही. जर तब्येत ठीक नसेल, काम असेल तरी फक्त मनापासून स्वामींचं नाव घ्या, तेवढंही पुरेसं आहे. काही लोक विचारतात, गुरुवारी मंदिरात जाणं आवश्यक आहे का? नाही. मंदिरात गेलात तर खूप छान, उत्तम, पण घरात बसूनही श्रद्धेने पूजा केली तरी ती तितकीच महत्त्वाची असते, कारण देवापर्यंत पोहोचण्यासाठी जागा नाही, भावना महत्त्वाची असते. तारक मंत्र म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई करू नका. प्रत्येक ओळ अनुभवण्याचा प्रयत्न करा. जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नकाय. ही ओळ म्हणताना मनात विश्वास निर्माण होतो आणि हळूहळू भीती कमी व्हायला लागते. अनेक भक्त सांगतात की गुरुवारच्या जपमाळेमुळे त्यांना मानसिक शांतता, धैर्य, आत्मविश्वास मिळायला लागला. कदाचित परिस्थिती लगेच बदलली नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याची ताकद वाढली आणि कदाचित हाच गुरुवारच्या पूजेचा खरा अर्थ आहे. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात माणूस सगळ्यांसाठी वेळ काढतो, पण स्वतःच्या मनासाठी मात्र नाही. आणि म्हणूनच कधीकधी थोडंसं शांत बसणं, स्वामींचं नाव घेणं आणि श्रद्धेने काही क्षण स्वतःला देणं खूप गरजेचं असतं. गुरुवारची पूजा म्हणजे फक्त परंपरा नाही, तर मनाला पुन्हा शांततेकडे नेणारा एक छोटासा प्रयत्न आहे. कितीही कठीण वेळ आली, कितीही अडचणी आल्या तरी विश्वास सोडू नका, कारण श्रद्धा माणसाला आतून मजबूत बनवते. आणि स्वामी नेहमीच म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ते आपल्या नेहमी पाठीशी असतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा अनुभव आणि भावना कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.